मात येते येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या आंदोलनाच्या नियोजनपूर्व बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व बहादर शेतकऱ्यांचा आभार व्यक्त करतो। कारण बहादर याच्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणतो की आपण खरेच बहादर शेतकरी आहात। गावामध्ये जवळपास शेतकऱ्याची संख्या मला माहिती आहे किती होल्डिंग आहे। कारण मी ज्यावेळेस 2020 ला दुधगाव महसूल मंडळ त्या ठिकाणी नवीन निर्मिती झाली, तर मी दुधगाव महसूल मंडळ मध्ये असलेल्या 19 गावाची त्या ठिकाणी असलेल्या होल्डिंग्स माहिती काढली होती आणि त्याच्यानंतर एक अनुभव घेतला होता की बाबा बाकीच्या मंडळामध्ये काय आणि आपल्या मंडळामध्ये फरक काय। आपल्या मंडळामध्ये फरक असा होता की कुठलंच अनुदान येत नव्हतं। 2020 साली आपलं मंडळ साधं 25% अग्रिमसाठी सुद्धा ग्राह्य धरल्या जात नव्हतं। अशात आपण काय केलं, कोकपाटीवर रास्ता रोको आंदोलन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल। आणि त्यावेळेस आपल्याला 25% अग्रिम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलं आणि रिलायन्स नावाची कंपनी होती आणि त्यावेळेस मी शब्द दिला होता आणि त्यावेळेस आपण बोलताना मी म्हणलो होतो रिलायन्स कंपनीच्या जे काही घशातून आपण पायी न पायी वसूल करू। आणि त्या ठिकाणी मी म्हणलो होतो की आपण एक नव्हे तर 1000 शेतकरी आपण एकत्र करू। आज परिस्थिती अशी आहे की मी काल वशाला गेलो होतो। वशामध्ये 3 ठिकाणी बैठका त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या, परंतु आपण त्या ठिकाणी असलेल्या देशमुख गल्लीमध्ये आपण त्या ठिकाणी बैठक घेतली। त्याच्याच बाजूला आपण एका ठिकाणी बैठक घेतली, तर शेतकऱ्याची खूप संख्या होती त्या ठिकाणी आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं किंवा आम्ही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलनामध्ये हजारो तर शेतकरी एकत्र येणार नाही, परंतु मला असं वाटतंय की पूर्ण मंडळातले शेतकरी 1000 शेतकरी एकत्र येऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपलं आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। आपल्या आंदोलनाचं स्वरूप आणि आंदोलन कशासाठी करायचंय हे पहिलं आपल्या समोर आलं पाहिजे। आंदोलन याच्यासाठी करायचं आहे की 1 तारखेला जे पाऊस पडला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालं ते न भरून निघणारं नुकसान। दोस्तो, नदी काठाला जे काही गावं आहेत त्या गावामध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या असलेल्या शेतामध्ये काहीच शिल्लक राहिली नाही। पूर्ण त्या ठिकाणी असलेलं शेतकऱ्याचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, हळद असेल, इतर सर्व पिके त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहेत। शेतकरी त्या ठिकाणी असलेला शेतकरी सुन्न झालेला आहे आणि ते विचार करताय की आता कुठेतरी मदत येईल, परंतु साधे पंचनामे सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रशासनाने केलेले नाहीत। आणि त्या ठिकाणी बसलेला तहसील कचेरीमध्ये बसलेला जे काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचं काम होतं एक साधा आदेश काढायचा। साधा आदेश सुद्धा आपल्या सन्माननीय तहसीलदाराने तलाठ्यांना काढलेला दिसून येत नाही। बरं ठीक आहे, काही तलाठी काही मंडळ अधिकारी आपल्या गावामध्ये आलेत आणि त्यांना तोंडी सूचना होती की बाबा पंचनामे करा, परंतु पंचनामे करणं कुठं गरजेचं होतं, ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बांधावर जाऊन पंचनामे करणं गरजेचं होतं। परंतु संबंधित असलेला तलाठी गावामध्ये एका ठिकाणी बसून कागदावर लिहून 5 लोकांच्या सह्या करून त्या ठिकाणी पंचनामा सादर करतो, ह्या व्यक्तीचं असं नुकसान झालं असं काहीच लिहत नाही, नुसता पंचनामाच लिहिते। पाऊस पडला, पावसात नुकसान झालं, क्षेत्र किती, होल्डिंग्स किती, शेतकऱ्याची संख्या काय, नुकसान कोणाचं झालं, कोणाचं काय वाहून गेलं हे लिहिणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी असलेल्या तलाठी साहेबांनी जे कोणी कृषी सहाय्यक आहे, त्रिस्तरीय समिती असते आणि त्या त्रिस्तरीय समितीने ग्रामसेवकांनी गावामध्ये जे काही अतिवृष्टी झाली, काही घरपड झाली असेल तर त्या ठिकाणी असलेल्या घराची नोंदी घेणं गरजेचं असतं। कृषी सहाय्यकांनी काही फळबाग आणि पिकाची नुकसान झालेलं क्षेत्र त्या ठिकाणी कळवायचं असतं आणि महसूल विभागाच्या तलाठ्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे समितीचा सचिव
अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी जे काही समिती आहे त्या समितीमध्ये असलेल्या तलाट्यांनी पूर्णपणे ते काय महसूल विभागाचा प्रतिनिधी म्हणून काय नुकसान झालं, किती क्षेत्र वाहून गेलं, काय कोणाचं काय, समजा एखाद्या शेतकऱ्याची विहीर पडली असेल तर विहीर लिहिण्याची गरज होती, एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन वाहून गेलं तर सोयाबीन लिहून घेणं गरजेचं होतं, परंतु असं कुठं दिसून आलं नाही. मला खंत एका गोष्टीची वाटते की बाजूच्या जिल्ह्यामध्ये पंचनामे चालू आहेत, बाजूच्या जिल्ह्यामध्ये अनुदान जाहीर होण्याची वेळ आलेली आहे, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये साधा पालकमंत्री सुद्धा फिरकलेला नाही. पालकमंत्र्याकडून अपेक्षा होती की परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यांनी परभणीला येऊन त्या ठिकाणी असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी